नमस्कार, मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मागील भागात आपण पाहिलं श्रावणी निखिलच्या ऑफिसमध्ये जॉईन झालेली असते आणि निखिलही श्रावणीची बऱ्यापैकी मदत करत असतो। त्याशिवाय दोघे सोबत एकत्र कॉफीही घेण्यासाठी जातात। हळूहळू कुठेतरी त्यांच्या मैत्रीची सुरुवात झालेली आहे। तर पाहू आता पुढे। कॉफी घेत असताना दोघांच्याही गप्पा रंगत आलेल्या होत्या। कॉफी घेतल्यानंतर दोघेही पुन्हा आपल्या कामाला लागतात। निखिल श्रावणीला तिच्या डेस्कजवळ सोडून आपल्या डेस्कजवळ जाण्यासाठी निघाला। श्रावणी चेअरवर बसून निखिलच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच पाहत होती। निखिल इतका सेन्सेबल असेल असं वाटलं नव्हतं। बराच समजूतदारपणा आहे त्याच्यामध्ये। तर इतक्या दिवसातून आज कुठेतरी याचा समजूतदारपणा दिसला। दीदी बरोबर बोलत होती, जितका वाईट वाटतो तितका वाईट नाही येतो। तसं मैत्री करायच्या दृष्टीने चांगला आहे हा। श्रावणी गालात हसतच आपल्या मनात विचार करत होती। थोड्या वेळाने भानावर येऊन ती पुन्हा आपल्या कामाला लागली। संध्याकाळचे 6 वाजण्यात आले। ऑफिस सुटायचा टाईम झाला होता। श्रावणी, चल टाईम झालाय आपला, आम्ही घरी निघतोय, तू येतेस का सोबत? पूर्वा आणि मीताने विचारलं। हो हो, मी पण येते, बोलत श्रावणीने आपल्या डेस्कवरचा सगळा सामान आवरला आणि आपली बॅग उचलली। श्रावणी 2 मिनिटं जागेवर थांबून निखिलच्या डेस्कजवळ पाहत होती, पण निखिल त्याच्या डेस्कजवळ नव्हता। निखिल न दिसल्यामुळे श्रावणी थोडीशी नाराज झाली। श्रावणी, काय झालंय, तू अशीच का उभी आहेस? येतेस ना तू? मीताने आवाज दिला। हो थांब, आलेच मी, असे बोलून श्रावणी, पूर्वा आणि मीता त्यांच्यासोबत ऑफिसमधून बाहेर निघायला लागली। पूर्वाने आपली स्कूटी काढण्यासाठी पुढे गेली। श्रावणी, तू कशाने आली आहेस? मीताने विचारलं। आम्ही दोघी तर पूर्वाच्याच स्कूटीवर जातो। आमच्या दोघींचीही घरं जवळपास आहेच, त्यामुळे। एकतर या वेळेला बसलाही फार गर्दी असते, चढणं फार मुश्किल होऊन जातं, आणि ऑटो म्हणशील तर शेअरिंग कोणी भेटलं तर परवडतं, नाहीतर खूपच येऊन जाऊन भाडं लागून जातं, मीता म्हणाली। हो ग, तो तर अनुभव आलाच मला सकाळीच येताना। बघते मी आता, काही दुसरा पर्याय तर नाही आहे, शेवटी ऑटोने जावं लागेल मला। पूर्वा आणि मीता दोघीही श्रावणीला बाय करून स्कूटीवरून निघून गेल्या। श्रावणी ही रिक्षा स्टँडपर्यंत चालत जातच होती की पाठीमागून बाईकचा हॉर्न वाजत होता। बाईकवरती निखिल होता। श्रावणी, कुठे चाललीस तू? निखिलने विचारलं। अरे ऑफिसमधून सुटले तर आता ऑफिसमध्ये तर घरीच जाणार ना? घरी जात आहे मी। हो, तू घरी जाते, पण मला असं विचारायचं होतं की तू स्कूटी आणली नाही आहेस का तुझी? तू अशी चालत का जात आहेस? नाही ना रे, मी आज स्कूटी आणली नाही माझी। या साईडला काही माझं फारसं येणं जाणं नव्हतं, म्हणून म्हटलं त्यापेक्षा ऑटोनेच जाऊ लवकर पोहोचण्यासाठी। तरी देखील शेवटी 15 मिनिटं लेटच झालं, श्रावणी हसत म्हणाली। अगं मग ऑटोने कशाला जातेस? मी आहे ना, मी देतो तुला सोडून, निखिल म्हणाला। नको प्लीज, तू बोललास तेच पुरेसं आहे, उगाच माझ्यामुळे कशाला तुला त्रास? आज तू अशीही माझी खूप हेल्प केलेली आहेस। अगं त्रास कसला त्यामध्ये? असंही तुझं घर आधीच येणार, मला घरी जाण्यासाठी फक्त थोडासा वळसा घेऊन जावं लागेल। आता ऑटोमध्ये जाण्यासाठी अजून तुला शेअरिंगला कोणी भेटेल का ते पाहावं लागेल, नाहीतर तुला एकटीलाच ऑटो करून जावं लागेल प्रायव्हेट, आणि त्यात संध्याकाळची ट्रॅफिकही बरीच असणार, त्यामुळे तुलाच उशीर होईल। मी जातच आहे, चल मी तुला घरी सोडून देतो, नाहीतर बस मग आता एकटी ऑटो बघत। ओके ठीक आहे, तू इतका बोलतोय तर मग दे सोडून तुम्हाला, श्रावणी म्हणाली आणि निखिलच्या बाईकवर बसली। निखिलने बाईक स्टार्ट करत दोघेही निघालेत। अदितीही ऑफिसच्या गेटमधून बाहेर आलेली होती। निखिलसोबत कोणीतरी बाईकवर बसलं हे पाहून तिला फारच राग आला।
तिने लगेच निखिलला फोन लावला, पण निखिल बाईकवर असल्यामुळे फोन वाजल्याचं त्याला तितकं जाणवलं नाही. त्यामुळे त्याने तिचा फोन उचलला नाही. निखिलने फोन न उचलल्यामुळे अदिती अजूनच चिडली. त्यात आणखीच त्याच्या बाईकवर कोणीतरी मुलगी बसली आहे हे पाहून तिला फारच राग आलेला होता. तिने लगेच राकेशला फोन लावला. हॅलो राकेश, कुठपर्यंत पोहोचलायस? अदितीने विचारलं. काही नाही ग, मी अजून इथेच आहे रस्त्यामध्ये. बोल ना, काय झालं? अरे काही नाही, ते निखिलसोबत थोडं काम होतं. त्याला फोन लावला पण त्याने काही उचलला नाही. आणि त्याशिवाय कुठल्या मुलीसोबतही दिसला मला बाईकवरून जाताना. तुला माहीत आहे का कोण आहे ती? अदितीने विचारलं. नाही ग, मला नाही माहीत, पण कोणीतरी त्याच्या ओळखीचंच आज ऑफिसमध्ये नवीनच जॉईन झालेलं आहे असं तो बोलत होता. कदाचित तीच असावी. आणि तू इतकं काय विचारतेस? का, तुला जलन झाली की काय? राकेशने अदितीची थट्टा करत विचारलं. तसा अदितीला राग आला. मला कशाला जळण होणार? निखिलने फोन उचलला नाही, त्याशिवाय निघताना तो मला भेटूनही गेला नाही. आणि कोणी मुलगीही दिसली त्याच्यासोबत बाईकवरून जाताना, म्हणून सहज म्हणून विचारलं मी. उगाच काही पण फालतू बकबक करत नको बसूस, अदिती थोडी रागातच राकेशला म्हणाली. ठीक आहे, चल मग मी ठेवते फोन. अगं अदिती, इतकं काय चिडायला झालं तुला? मी तर सहजच मस्करी करत होतो तुझी, राकेश म्हणाला. नाही रे, मी कुठे चिडली आहे, मला घरी निघायचं आहे म्हणून म्हटलं ठेवते फोन. चल बाय, भेटू आपण उद्या, असे बोलून अदितीने फोन ठेवून दिला आणि ती देखील आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. इकडे निखिल आणि श्रावणी दोघेही बाईकवर होते. निखिल बाईकच्या मिररमधून श्रावणीला अधूनमधून पाहत होता. सुटलेल्या वाऱ्याने श्रावणीचे केस हवेत उडत होते. ती आपल्या हातांनी चेहऱ्यावर येणाऱ्या केसांना सावरत होती. केसांना सावरताना श्रावणी फारच क्यूट दिसत होती. निखिल श्रावणीलाच मिररमध्ये पाहत होता. ही चिडकी मॅव एवढी क्यूट पण आहे याआधी कधी जाणवलीच नाही. निखिल श्रावणीला पाहत हळूच तोंडातच पुटपुटत होता. निखिल, काही बोललास का तू? श्रावणीने विचारलं. अरे च्या, हिने ऐकलं की काय? निखिल थोडा घाबरून स्वतःशीच बोलला. काही नाही श्रावणी, तुला असं विचारायचं होतं की तू कम्फर्टेबल तर आहेस ना? तेवढंच. हो, अरे मी कम्फर्टेबलच बसली आहे, श्रावणीने निखिलला उत्तर दिलं आणि पुन्हा इकडे तिकडे पाहू लागली. थोड्या वेळाने निखिलने श्रावणीला सोसायटीच्या गेटपर्यंत सोडलं. श्रावणी बाईकवरून खाली उतरली. तू आतमध्ये येत नाही आहेस का? चल ना घरी, आता इथपर्यंत आलाच आहेस तर, श्रावणी म्हणाली. नाही नको, उशीर होईल मला घरी जायला, येईल पुन्हा केव्हा तरी, निखिल म्हणाला. सॉरी हां, माझ्यामुळे उशीर झाला तुला. बाप रे, सकाळी थँक्यू आणि आता सॉरी सुरू झालं की काय तुझं? नक्की तू तीच श्रावणी आहेस की नाही, मला तर तोच डाऊट येतोय, निखिल श्रावणीला चिडवत म्हणाला. काय रे तू पण, तुला खरंच चांगलं बोललेलं बहुतेक सहनच होत नाही की काय? अगं मग आता सॉरी कशाला म्हणायला लागलीस? इतक्या फॉर्मॅलिटी करायला लागली तर मग अजून काय बोलणार मी तुला? चल मी निघतो. तसं तुझं उद्याचं काय? तू उद्या कशाने येणार आहेस ऑफिसमध्ये? का येऊ मी इकडे घ्यायला तुला? निखिलने विचारलं. उद्या मी माझी स्कूटीज घेऊन येईल. आता रस्ता लक्षात आला आहे माझ्या, आणि तू इकडे येणार म्हणजे अजून तुला घरातून लवकर निघावं लागेल. विनाकारण तुला त्रास होईल उगाच माझ्यामुळे, आणि मग कधी तुझं डोकं सटकलं तर तू पुन्हा बोलून दाखवायलाही कमी करणार नाही बाबा, श्रावणी हसत निखिलला म्हणाली. म्हणजेच काय बोलायचं आहे तुला? काही नाही रे, मी अशीच मस्करी करते तुझी. तू आज दिवसभर माझी फार मस्करी केली म्हणून. चल मग निघते मी, असे बोलून श्रावणी निखिलला बाय करून सोसायटीच्या गेटच्या आतमध्ये एंट्री केली.
निखिलही तिला बाय करून घरी जाण्यासाठी निघाला. श्रावणी घरी पोहोचली. कावेरी यांनी डोर ओपन केलं. साऊ, आलीच बाळा तू? कसा गेला तुझा आजचा पहिला दिवस ऑफिसमधला? तसं तुझा चेहरा बघून वाटतंय की चांगलाच गेला असावा. कावेरी म्हणाल्या, हो आई, आजचा दिवस खरंच चांगलाच गेला ऑफिसमधला. आणि त्यात निखिलनेही माझी फार मदत केली. सगळी कामे मला नीट समजावून सांगत होता. त्यामुळे इतकं काही प्रेशर आलं नाही. श्रावणी म्हणाली, बघितलंस, तू विनाकारण इतकं टेन्शन घेत होतीस ऑफिसमध्ये जाण्याचं. आणि बघ ना, त्याशिवाय निखिल चांगला मुलगा आहे. त्याला कुठलंही काम सांगा, तो कोणत्याही कामाला कधीच नाही म्हणत नाही. बरं झालं तुम्ही दोघं एकाच कंपनीमध्ये आहात. जा तू आता आतमध्ये जाऊन पटकन फ्रेश होऊन ये. मी तुला नाश्त्याचं बघते. असे बोलून कावेरी आतमध्ये किचनमध्ये गेल्या. तर श्रावणीही आपल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. तर निखिल आणि श्रावणीची हळूवार फुलणारी मैत्री आपण पुढच्या भागातही पाहू. भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.